नमस्कार बालमित्र हो. आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गातील एक सुंदर असा छोटासा उपक्रम दिलेला आहे, त्याची माहिती घेणार आहोत. आपल्याला या ठिकाणी फळ्यावरती काही वर्णन लिहिलेले दिसत आहे. या वर्णनासाठी योग्य असा शब्द इथे आपल्याला निवडायचा आहे. उदाहरणार्थ सिद्धू इकडे, हे पहिलं वाक्य वाच बरं. काय आहे? भित्रा प्राणी. व्हेरी गुड. बघा, भित्रा प्राणी असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. मग भित्रा प्राणी आणि भित्रा प्राणी हे दोन अक्षरांचा शब्द आहे आणि त्याची सुरुवात कशाने झाली आहे? स पासून. स पासून झाली आहे. मग आपल्याला असा एक शब्द शोधायचा आहे, असा एक प्राणी शोधायचा आहे की जो दोनच अक्षरांचं त्याचं नाव आहे आणि त्याची सुरुवात स पासून झालेली आहे. तर कोणाला सांगता येईल? सांग बरं. ससा. व्हेरी गुड. ससा. तर भित्रा प्राणी ससा. व्हेरी गुड. त्यानंतर दुसरं कोण वाचून दाखवतं? वाच बरं दुसरं. रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द. व्हेरी गुड. काय शब्द आहे हा? रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द. आता रस्ता आहे, आपण गावाला जातो की नाही रस्त्याने? रस्त्याचा पर्यायी शब्द म्हणजे रस्त्याचा समान अर्थी शब्द. कोणाला सांगता येईल? सांग बरं. सडक. स पासून सुरू होणारा आणि 3 अक्षरांचा शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर तो आहे सडक. सडक बघा, जुना शब्द आहे. रस्त्याला सडक सुद्धा म्हणतात. त्यानंतर तिसरा कोण वाचतं? तिसरा वाच बरं. उन्हाळ्यात पितात. बघा, आपण उन्हाळ्यात घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना विचारतो चहा ठेवू का? मग पाहुणे काय म्हणतात? नको 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 नको, खूप ऊन आहे, चहा नको. मग त्यांना काय पाहिजे असते? व्हेरी गुड. 4 अक्षरांचा शब्द स ने सुरू होणारा सरबत. कोणता शब्द आहे? व्हेरी गुड. सरबत. आता सरबत मध्ये काय काय टाकतात सांगा बरं. लिंबू, साखर, पाणी, अजून काय टाकतात? बर्फ टाकतात. अजून थोडस बारीक मीठ. व्हेरी गुड. आणि त्यांना काय करतात? गोड. विरघळतं मग ते त्याच्यामध्ये काय होतं. आणि अशा प्रकारे काय तयार होतं? सरबत. आणि सरबत पिल्यानंतर इथे कसं लागतं? थंडगार लागतं. थंडगार. व्हेरी गुड. त्याच्यानंतर चौथं बघू कोण वाचतं? वाच बरं पृथ्वीराज. चौघडा या वाद्यासोबत येणारे दुसरे वाद्य. हे वाक्य म्हणजे बघा, चौघडा या वाद्यासोबत येणारे दुसरे वाद्य. चौघडा म्हणजे एक प्रकारचा काय असतो? ढोल. त्याला कसं वाजवतात? दोन्ही हाताने वाजवतात. आणि तो ढोल वाजायला लागला. बाहुबली पिक्चर बघितलाय ना? त्याच्यामध्ये असा मोठा ढोल वाजला की त्याच्याबरोबर काय वाजायला लागते? पिंगाणी वाजते ना, पिपी पिपी. त्या पिंगाणीचं 3 अक्षरी नाव आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा सने झालेली आहे. कोणाला सांगता येईल? काय आहे ते? सनई. काय आहे? सनई. बघा, सनई चौघडा हे नाव तुम्ही वाचलं असेल. सनई आणि चौघडा हे मंगलवाद्य आहे. मंगलवाद्य म्हणजे लग्नामध्ये आपण ते वाजवतो. लग्नामध्ये ऐकलंय तुम्ही ते पिपी 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 वाजतं ते. व्हेरी गुड. सनई आणि चौघडा. यानंतर पुढचं शेवटचं आहे. कोण वाजतं? कोणाचा नंबर राहिला आता? तुझा राहिला. आवाज बरं. दुसरा शब्द. व्हेरी गुड. उत्सव. उत्सव म्हणजे काय? सण. सण. जसा बाहुबली राज्यामध्ये परत येतो तर ते काय म्हणतात? बाहुबली लौट आया है, उत्सव की तयारी करो. उत्सव म्हणजेच 2 अक्षरी शब्द. न नळाचा का न बाणाचा? न बाणाचा. सण. अशा प्रकारे या उपक्रमामधून आपण मुलांचा शाब्दिक भरणा वाढवू शकतो. त्यांना अनेक शब्दांचा परिचय या वाक्यामधून आपण करून देऊ शकतो. तर आपल्या शाळेत हा उपक्रम नक्की राबवा. धन्यवाद.